लाडक्या बहिणींचे मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू. शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार, विठ्ठल महाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील केवायसी प्रक्रिया गेल्या 8 महिन्यांपासून बंद असल्याने हजारो पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप करत संग्रामपूर तालुक्यासह सातपुडा परिसरातील महिलांनी मुंबईतील आझाद मैदानावर सलग दुसऱ्या दिवशीही बेमुदत आंदोलन सुरू ठेवले आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल वंदना मधुकर महाले यांनी दिला आहे. या आंदोलनासाठी संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने महिला मुंबईत दाखल झाल्या असून त्यांनी आझाद मैदानावर ठिय्या देत शासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. जोपर्यंत शासन आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संकेतस्थळाची सेवा गेल्या 8 महिन्यांपासून बंद असल्यामुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत. अनेक महिलांना आजतागायत एकही हप्ता मिळालेला नाही, तर अनेकांच्या खात्यात 3 ते 8 महिन्यांचे थकीत हप्ते जमा झालेले नाहीत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही योजना मोठा आधार ठरू शकली असती. मात्र तांत्रिक अडचणी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महिलांना आर्थिक फटका बसत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. विठ्ठल महाले यांनी यापूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच संबंधित विभागाकडे अनेक वेळा निवेदने देऊन केवायसी प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची, नव्याने पात्र महिलांसाठी अर्ज प्रक्रिया खुली करण्याची आणि प्रलंबित लाभ वितरित करण्याची मागणी केली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर 3 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आझाद मैदानावर आंदोलनादरम्यान महिलांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या. ग्रामीण भागातील महिलांचा आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचावा आणि शासनाने तातडीने निर्णय घ्यावा यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सातपुडा परिसरातील महिलांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे राज्यभरातील लाभार्थी महिलांचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे. शासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि मागण्यांबाबत काय निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विठ्ठल महाले यांनी दिला आहे. दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मागील 8 महिन्यापासून बंद असल्यामुळे पात्र महिला लाभार्थी या केवायसी पूर्ण न झाल्यामुळे पात्र लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मागील अनेक वेळा निवेदन देऊनही केवायसी प्रक्रिया चालू करण्यात आली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाले यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानावर कालपासून हजारो महिलांसह हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ठाम पवित्रा लाडक्या बहिणींना घेतलेला आहे. जी मागणी काय आहे? आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून जळगाव जामोद मतदारसंघातून या ठिकाणी आलेलो आहे. जळगाव जामोद मतदारसंघातल्या ह्या महिला आहेत. आमची मागणी काय आहे की बा लाडकी बहीण योजना सरकारने लागू केली. योजनेमध्ये काय आहे, प्रत्येक महिलेला मासिक 1500 रुपये मिळतात. त्यामध्ये त्यांनी हे पैसे अगोदर योजना ज्यावेळेस काढली, मी प्रखरपणे सांगतो, हिंमतने सांगतो, ज्यावेळेस त्यांनी योजना लागू केली, मला वाटतं त्यावेळेस काहीतरी इलेक्शन पिरियड जवळ होता, त्यावेळेस त्यांनी ही योजना लागू करताना ज्यांनी माणसाचे आधार कार्ड लावले त्यांना पैसे टाकलेले आहे. बरोबर आहे. आता या महिलांचे हे स्वतःचे आधार कार्डाने जाऊन योजनेचा फॉर्म भरलेला आहे. या महिलांना पैसे आलेले आहे. बरोबर आहे. तुम्हाला अगोदर पैसे आलेले आहे. कोणाला 4 महिने गेले, तुम्हाला 8 महिने गेले आहे. आता या महिलांना काय झालं, केवायसीची वेबसाईट चालू होती, काही महिलांची केवायसी झाली नाही. त्यामध्ये मला वाटतं 62 लाख महिला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असे त्यांची केवायसी झाली नाही. पण ठीक आहे, एखादा मुलगा चुकतो त्यावेळेस मायबाप त्याला मारतात, बोलतात, पण घराच्या बाहेर हाकालून देत नाही. पोरगं चुकलं म्हणून त्याला एकदा माफ करतात. आमचे मायबाप चुकले, माझ्या बहिणी चुकले, ह्या माझ्या समान बाया ह्या चुकल्या, एक तर लक्ष नव्हतं, ह्या घर नव्हतं, केवायसी करू शकले नाही. मग हे केवायसी करू शकले नाही म्हणून यांना तुम्ही त्यामधून काढून टाकलं, योजना बंद करून टाकली त्यांच्यासाठी. उर्वरित महिलांना पैसे येत आहे, शेजाऱ्याच्या बैला पैसे येतात. या बैला ते बाई सांगते मला पैसे आले, या बैला किती वाईट वाटत असेल. बरोबर. योजना काढली, ही योजना सर्वांसाठी असली पाहिजे ही माझी पहिली मागणी. त्यामुळे हे आहे की बा केवायसीची वेबसाईट शासनानं तत्काळ चालू करावी. याच्यावरती राजकारण तर झालं नाही ना, राजकारणासाठी मी प्रखरपणे सांगतो, मी कुठल्या पक्षाचा पाठिंबा देत नाही. मी काँग्रेसचा नाही, मी भाजपचा नाही, मी कुठल्या पक्षाचा नाही.
मी स्वतंत्र म्हणून काम करतो. माझं जनसेवा जनसंपर्क कार्यालय सोहळ्यामध्ये आहे. तिथं काँग्रेसची सत्ता असली तरी मी हेच बोललो असतो. माझा प्रकार का नाही माझा की तुम्ही फक्त मतदान घेण्यासाठी ही योजना वेळेवर काढली होती की काय? जर तुम्ही हे योजना मतदानासाठी जर काढली नसती तर तुम्ही हे बंद केलं नसतं. महिलांची केवायसी वेबसाईट तुम्ही बंद केलं नसती. योजना काढायची असती तर सर्वांना लाभ द्यावा लागत असतो योजनेचा. एका बहिणीला द्यायचा, एका बहिणीला देत नाही, हे बरोबर नाही. योजना योजनेसारखी असली पाहिजे, व्यवसायाने वाटला पाहिजे. दुकानदार कसं आपण आपल्या दुकानात कोणतरी येतो, आपल्याला साखर मागतो, आपण त्याला पैसे दिल्यानंतर साखर देतो. एखादा व्यक्ती जाते बिना पैसे, त्याला साखर देत नाही ना आपण, तो व्यवसाय असतो. मग इथं या एका महिलेला पैसे येतात पात्र असून, एका महिलेला पात्र असून पैसे येत नाही, म्हणजे हा व्यवसाय झाला. हे मी सिद्ध करून दिलं तुम्हाला. सरकारचा व्यवसाय नाही तर सरकारनं केवायसी वेबसाईट सुरू करा. तत्काळ महिलांना 3 ते 8 महिन्याचे प्रलंबित हप्ते खात्यामध्ये जमा करा. ही माझी दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी मी लेटर पॅडमध्ये माझे लिहून दिले नाही, परंतु तिसरी मागणी माझी काय असेल तर, आता उदाहरणार्थ मला बहीण आहे, माझी बहीण आज 20 वर्षाची आहे. सरकारची काहीतरी योजना आहे 21 ते मला वाटतं 60पर्यंत, बरोबर आहे. उद्या माझी बहीण वाढदिवस होईल, तिचा 21 वर्षाची होईल. शासनाचं लाडकी बहीण योजनेचं पोर्टल सुरू पाहिजे. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणं सुरू पाहिजे. 21 वर्षाच्या आता होणाऱ्या महिला या लाडक्या बहिणी नाहीत. आता सरकारशी तुमची भेट झाली तर काय बोलले सरकार? आम्हाला आज सरकारची म्हणजे आमचे आज मंत्रालयाचे ज्यांचे सचिव आहेत धोंडू साहेब यांची भेट झाली. त्यांनी आम्हाला सांगितलं की बा आमच्या हातामध्ये हा विषय नाही, हा विषय आम्ही वरिष्ठ पातळीकडे पाठवतो. त्यामुळे मी माझं आंदोलन या ठिकाणी स्थगित केलेलं नाही आहे. माझ्यासोबत वर्गणी करून महिला आलेल्या आहेत. सगळ्या महिलांनी माझ्याकडे आधार कार्ड दिलेलं आहे, लिंक मोबाईल नंबर दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे महिलांनी 50 रुपये, 100 रुपये, 10 रुपयापासून, बरोबर आहे, ह्या महिला लोकांच्या शेतामध्ये काम करतात. यांनी वर्गणी करून हे आंदोलन सुरू केलं आहे आणि लोकांनी वर्गणी करून माझ्यासाठी आंदोलन केलं. ज्या महिला कधी मुंबईत जायचं स्वप्न बघू शकत नाही, त्या गावगाड्यातल्या महिला, त्या सातपुडा परोठातल्या महिला या ठिकाणी आदिवासी महिला मुंबईत आल्या. मला खूप अभिमान वाटतो की महिलांनी या ठिकाणी वर्गणी करून आंदोलन केलं आणि हे आंदोलन यशस्वी केल्याशिवाय मी या मुंबईतून परत जाणार नाही. म्हणून माझी या मुंबईतल्या महिलांना सुद्धा विनंती आहे. या मुंबईत बऱ्याच महिला मोलकरींचं काम करतात, मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये कपडे धुण्याचं काम करतात, कोणी महिला नाली काढण्याचं काम करतात, कोणी घर पोछा मारण्याचं काम करतात. या महिलांना सरकारनं केवायसी अभावी या पैशापासून वंचित ठेवलं. सरकारनं योजना फक्त मतदान घेण्यासाठी काढली, हा माझा आरोप आहे. काय करायचं असेल ते करा, योजना चालू करा, केवायसी वेबसाईट सुरू करून सगळ्या पात्र महिलांना पैसे द्या. उर्वरित 3 ते 8 महिन्याचे हप्ते सुद्धा महिलांना द्या, ही माझी मागणी या ठिकाणी. म्हणून माझी विनंती आहे सगळ्या महिलांना मुंबईत असलेल्या, मी सातपुड्याच्या पायथ्याच्या त्या पर्वतातून तुमच्या गावामध्ये या मुंबई शहरामध्ये आलेलो आहे. सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे, इंजिनिअरची नोकरी सोडून सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. माझं जनसेवा जनसंपर्क कार्यालय आहे. तुमच्या मुंबईतल्या सगळ्या महिलांना मी विनंती करतो हात जोडून, तुमचं आधार कार्ड, तुमचा लिंक मोबाईल नंबर घेऊन माझ्याकडे, तुमची नोंदणी माझ्याकडे करा. सगळ्या मुंबईतल्या महिलांची यादी तुमच्या मंत्रालयामध्ये जाऊ द्या. तुमचे पैसे आणून देण्यासाठी हा तुमचा भाऊ या ठिकाणी बसलेला आहे. जेलात गेलं चालेल, मार खाल्ला तरी चालेल, फासावर लटकलं तरी चालेल. कायद्याच्या आधारे या ठिकाणी आंदोलन करायला बसले, कायद्यानं आंदोलन करेल. नियमाचा मी या ठिकाणी भंग करणार नाही. सरकारने सुद्धा माझ्यावर विनाकारण प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू नये. एकटा समजून काही करायची गरज नाही. मेलो तरी चालतंय, जनतेसाठी व्हायलो असं सांगतो. केवायसी वेबसाईट सुरू करा, सगळ्या महिलांना न्याय द्या. धन्यवाद.